वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. उद्या ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोनेवाडी अखंड हरिनाम सप्त्याची सांगता. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील 42व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या सुंदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे म्हणून ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी देखील आवाहन केले आहे. नागपंचमीच्या मुहूर्तावर राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते या सप्ताहाचे ध्वजारोहण झाले होते. सोनेवाडी ग्रामस्थ भजनी मंडळ व तरुण सप्ताह कमिटीच्या वतीने या सप्ताहाचे नियोजन यशस्वीपणे सुरू आहे. सन 1956 साली गुरुवर्य तुकाराम बाबा खेडलेकर, गोविंद बाबा, माऊली बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली होती. सन 1984 साली ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्त्याची सुरुवात झाली. ती आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दररोज हरिपाठ, काकडा, भजन आदी धार्मिक कार्यक्रम या सप्ताह काळात सुरू आहे. उद्याच्या काल्याच्या कीर्तनानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सप्ताह कमिटीच्या वतीने देण्यात आली. बुंदी, भात, आमटी व मटकी महाप्रसाद म्हणून तयार करण्यात येणार आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. लक्ष्मण जावळे, वेद बातमीचा, कोपरगाव. सोनेवाडी येथील 42व्या वर्षाच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप उद्या 25/8/2026 रोजी सकाळी ज्ञानेश्वर महाराज तांबे यांच्या काल्याच्या कीर्तनानं होत आहे. आपल्यासोबत ज्यांनी सुरुवातीचा हा काळ पाहिलेला आहे ते विश्वनाथ जावळे असतील किंवा शिवाजीराजे जावळे असतील. आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की या सप्त्याचा कार्यकाळ कसा राहिला. पूर्वीच्या काळात आहे ना, मंदिर आहे ना, मारुती मंदिर आहे ना, हे बऱ्याच दिवस जवळजवळ 10-11 वर्ष ते स्थगित होते. ते 14 वर्ष स्थगित होते. म्हणजे गावाच्या जुने लोकांचे हे द्यावे बा, हे करा ते करा, जुन्या वर्गाने द्या, आमकं द्या, हे करून त्याचे ते बऱ्याच दिवस गेले. मग नंतर खेडल्याचे माऊली बाबा, कदम, गोविंद बाबा हे या ठिकाणी राहिले. लोकांमध्ये राहिले, लोकांकडून सगळ्याकडून सहभाग मिळवला आणि हे मंदिर पूर्ण केलं. तेव्हापासून गावाची थोडीशी प्रगती झाली आणि त्यानंतर लोक थोडेसे ह्या भक्तीकडे आणि आकर्षित झाले. त्या साधू संतांनी फार मोठं काम केलं आणि त्याच्यानंतर पुढे हरिनाम सप्ताह चालू झाला. गेली जवळजवळ 42 वर्षे. त्याच्या अगोदरही बरेच लोक करीतच होते, पण ते खंडन राहायचं, 1-2 वर्षे करायचे बंद. परंतु आता सलग 42 वर्ष हा सप्ताहाचं अविरत चालू आहे. आणि कृष्णहरी उद्या कोपरगाव तालुक्यामध्ये सोनेवाडी या गावामध्ये सकाळी 10 ते 12 भव्य दिव्य कीर्तनाचं, काल्याच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महंत गंगागिरीजी महाराज आणि महंत तुकाराम बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने 42 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यानिमित्तानं उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनाची सेवा 10 ते दुपारी 12 वाजूपर्यंत, त्यानंतर महाप्रसाद सोनेवाडी ग्रामस्थांनी नियोजन केलेलं आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाकरता यावं ही आग्रहाची विनंती आहे. रामकृष्ण हरी. मी शिवाजीराजे जावळे सप्त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की या मंदिराचा जीर्णोद्धार गोविंद माऊली, आम्ही त्यांना माऊली बाबा, कदम, गोविंद बाबा असं संबोधायचं. आणि 1900 साधारणतः 55-56च्या काळात ते आमच्या सोनेवाडीमध्ये आले. आणि त्या काळात आमचे भजनी मंडळ, म्हणजे आमचे पूर्वज वडील भजनी मंडळामध्ये भजनी मंडळ असायचं. आणि त्यांचा एकोपा करून सर्व गावाशी संपर्क साधून गावातील जे मोठे शेतकरी होते, मोठे ग्रस्त होते, त्यांना एकत्रित करून आणि या मंदिराचा त्यांनी 56 साली जीर्णोद्धार झाला.
आणि जीर्णोद्धार झाल्यानंतर ती पिढी मागं पडली. परंतु मग आम्ही नंतर आमचे माळकरी बाबा असेल, मी असेल, तात्या असेल, भास्कर मोगळे असेल, अशी जी आमची जमादार असेल, अशी जी आमची पिढी होती ती पिढी थोडीशी परमार्थ कार्यात सक्रिय झाली. आणि त्याच अनुषंगानं मंदिरचं बांधकाम झालं होतं. मंदिर पूर्ण झालं होतं. 56 साली पारंपरिकता बी पांडुरंगाची झाली होती, याची हनुमंतरायाची. परंतु जरा मूर्ती आवड होती, पूर्वीची मूर्ती होती, तिला जरा हे गेले होते, ती लोकन लावायला तडे गेली होती. कालांतरानं आम्ही 70-72 साली आम्ही भजनी मंडळात सहभागी झालो. आम्ही 5-7 जण मुलं युवकच होतो. आणि एक आम्ही मंदिरात बसायला खाली फरची नव्हती, मातीचंही होतं, कडाच्या भिंती कॉन्क्रीटच्या होत्या, पण त्या खरबड्या होत्या, पाठ टेकली तर रुतत होत्या त्या. अशा प्रकारचं मंदिर असल्या कारणामुळे आम्ही एक आमच्या तरुण मंडळीनं ठराव घेतला. गावात 2 सांड होती आणि ते आपण धरून गावातल्या शहाण्याच्या माणसांना विचारलं, का हो सांड विकली तर चालतील का? ते म्हणजे काही हरकत नाही, ते जनावरांना त्रास देतात, तुम्ही त्यांना विका, धरा आणि विका. मग आम्ही तरुण मंडळ असल्यामुळे आम्ही ते सांड धरले. ते 2 महिने व्यवस्थित आम्ही स्वतःच्या घरी आमच्या तिकडं बांधून आमच्या प्रत्येकाची 2-2 दिवसाची पाळी ठरून ते आम्ही सांड सांभाळले. आणि 2 महिन्यानंतर आम्ही ते बाजारात नेऊन, मला वाटतं 1800